भावानो, बॅकग्राऊंड साऊंड वरनं तुम्ही ओळखतच असेल की 32 शिराळ्यात आता काय राडा चालू आहे. 32 शिराळा हे फक्त किरकिस साऊंड साठी फेमस झाले असं लोक म्हणतात बरं का. चला तर मग या वर्षी काय विषय झालाय हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवतो. पहिला तर आपण 32 शिराळ्यात गेल्या पहिला कापसाचं पोतं घेतलं, कारण हवेत न येणारा आवाजच आम्हाला सांगत होता की पुढे काय तर जोरदार कॉम्पिटिशन चालू आहे. भावानो, ही पब्लिक बघा, ही पब्लिक काय मेन चौकातली नाही बरं का, तर ही पब्लिक आहे मेन एंट्रन्सची, जिथनं आपण शिराळ्याला आत जातो. इथे पहिलं कॉम्पिटिशन बघून झालं तोपर्यंत झाला लगेच दुसरा साऊंड. इथं मी अजून थोडा वेळ थांबलो असतो तर इथनच मला अँब्युलन्सनं घरला न्यायची पाळी आली असते. त्यामुळे तिथं न वेळ घालवता आपण निघालो आपल्या पुढल्या साऊंडकडे. पुढे जो साऊंड होता याचं नाव होतं देवा साऊंड. याचं तुम्ही चेक ऐका. ह्या वर्षी बऱ्यापैकी साऊंड भावानू क्लीन अँड क्लिअरच लागले, त्यामुळे कानाला ऐकायला लय भारी वाटेल. चला तर मग पुढलं कुठलं कॉम्पिटिशन चालू आहे हे आपण बघूया. टॉन नंबर 1 जे गाणं लावलेलं एकदम शेवट वाजत होतं बरं का भावानो. साऊंडचा नाद पाहिजे तर शिराळकरांसारखा बरं का, नाहीतर काहीच उपयोग नाही. शिराळ्यात आलाय आणि मेन चौकातला तुम्ही विषय बघा नाही तर तुमचा शिराळ्यात येऊन सकट काय उपयोग नाही. आणि जी शिराळ्यात आली नव्हती त्यांच्यासाठी मी आहेच की. चला तर मग तुम्हाला विषय दाखवतो. कसं आहे मग भावानू शिराळकरांचा रुबाब. यावेळी लाईटचं स्ट्रक्चर पण भावानू एकापेक्षा एक जोडलेलं बरं का. भावानू आपण लय ट्राय केलं शिराळ्यातलं सगळं साऊंड कव्हर करायचं, पण ते होऊ शकलं नाही कारण शिराळकरांचा नादच वेगळा असतोय. 32 पार्ट 3 हवा असेल तर भावानू कमेंट करायला लागते बरं का.